देवळाली प्रवरा श्री साई प्रतिष्ठानच्या वतीने महिला दिनानिमित्त पत्रकारांच्या सौभाग्यवती यांचा सन्मान करण्यात आला। समाजातील विविध घटकांचे योगदान अधोरेखित करत त्यांच्या कुटुंबियांचा सन्मान करण्याची परंपरा जपणाऱ्या साई प्रतिष्ठान देवळाली प्रवरा यांच्या वतीने महिला दिन औचित्य साधून गुरुवारी पत्रकारांच्या सौभाग्यवतींचा भावपूर्ण सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला। समाजातील पडद्यामागे राहून कुटुंबाचा आधार बनणाऱ्या या महिलांच्या त्यागाची दखल घेत हा उपक्रम राबविण्यात आला। साई मंदिरात सायंकाळी आरती झाल्यानंतर मंदिरासमोरील प्रांगणात हा सत्कार समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। पत्रकार समाजासाठी दिवस रात्र कार्य करत असताना त्यांच्या कुटुंबियांना अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात। विशेषतः त्यांच्या पत्नी कुटुंबाची धुरा सांभाळत त्यांना सामाजिक कार्यासाठी प्रेरणा देत असतात। या निस्वार्थ योगदानाची कदर म्हणून पत्रकारांच्या सौभाग्यवतींचा सन्मान करण्यात आला। या उपक्रमाची परंपरा साई प्रतिष्ठानने काही वर्षापासून जपली आहे। पहिल्या वर्षी देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावणाऱ्या सैनिकांच्या पत्नींचा सन्मान करण्यात आला होता। दुसऱ्या वर्षी समाज रक्षणासाठी दिवस रात्र सेवा देणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या तसेच शहर स्वच्छ ठेवण्यासाठी मेहनत घेणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या पत्नींचा गौरव करण्यात आला। समाजातील विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या व्यक्तीच्या कुटुंबियांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या भावनेतून यंदा पत्रकारांच्या सौभाग्यवतींचा सत्कार करण्यात आला। यावेळी बोलताना माजी नगरसेवक शैलेश कदम यांनी साई प्रतिष्ठानच्या सामाजिक कार्याचा आढावा घेतला। समाजातील प्रत्येक घटकाचे योगदान महत्त्वाचे असून त्यांच्या कुटुंबियांच्या त्यागामुळेच हे कार्य शक्य होते असे त्यांनी सांगितले। साईबाबांच्या सेवाभावाच्या विचारातून प्रेरणा घेऊन समाजात सकारात्मक उपक्रम राबविण्याचा प्रयत्न प्रतिष्ठानतर्फे सातत्याने केला जात असल्याचेही त्यांनी नमूद केले। स्वाती कदम यांनी मनोगत व्यक्त केले। प्रतिनिधी विजय सरोदेसह विलास घोडके, आवाज जनतेचा। आज या ठिकाणी तलावाप्रमाणे आपल्या इथे धार्मिक कार्यात, आध्यात्मिक कार्यात, सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या आणि आपल्या गावाचं गाव पण जपणाऱ्या साई प्रतिष्ठानच्या वतीने तसंच देवळाली प्रवरा शहरवासियांच्या वतीने या शहरातील पंचक्रोशीतील पत्रकारिता क्षेत्रात असणाऱ्या सर्व पत्रकारांच्या सौभाग्यवतींचा या ठिकाणी सन्मान करण्याचा या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। मी खरं म्हणजे सर्वप्रथम या साई प्रतिष्ठानचं मनापासून आभार मानतो। त्याचं कारण असं आहे की वर्षभर आम्ही बाहेरच असतो, वर्षभर या त्या कारणाने आमच्या पत्रकारितेमध्ये असलेल्या व्यक्तींचा सन्मान हा होतच असतो, परंतु आमच्या या सन्मानाला, वर्षभर होणाऱ्या सन्मानाला ज्यांनी एक सहकार्य केलेलं असतं ते आमच्या आदरणीय, आमच्या सौभाग्यवती या नेहमी या सन्मानापासून वंचित असतात आणि आज साई प्रतिष्ठानने नेमकं ते घेऊन पत्रकारांचा सन्मान करण्याऐवजी महिला दिनाच्या औचित्य साधून सौभाग्यवतींचा सन्मान या ठिकाणी ठेवला ही खूप मोठी अभिमानाची बाब आहे। करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यापर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।